अळीव म्हटलं की दिसायला अगदी साधं सिंपल, पण ह्याचे खूप सारे गुणधर्म आहेत. अतिशय फायदेशीर असलेलं हे अळीव आज आपण ह्याची खीर तयार करणार आहोत. तर केस गळती असू द्या, रक्तातील कमतरता असू द्या किंवा ओल्या बाळंतिणीला दिला जाणारा हा अतिशय पौष्टिक आहार आहे. आठवड्यातून 1 ते 2 वेळा खा आणि खूप साऱ्या आजारांवरती नियंत्रण ठेवा. तर हीच आज आपण खीर अगदी काही वेळातच तयार करणार आहोत. तर नमस्कार, मी संगीता स्वागत करते तुमचं संगीताच कुकिंग कॉर्नरमध्ये. तर आज आपण अळीवाची खीर अगदी काही वेळातच तयार करणार आहे. 2 ते 3 जणांसाठी आपण ही खीर बनवतोय. त्याच्यासाठी 2 चमचे एवढं मी इथं अळीव घेतलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी ह्याला वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं, तर काही ठिकाणी अळीव, हलीम असंही म्हणतात. तर 2 चमचे प्रमाणामध्ये आपण हे अळीव घेतलेलं आहे. आता हे आपण भिजत ठेवणार आहोत. तर भिजल्यानंतर अगदी जसं सब्जाचं बी भिजतं ना, अगदी त्याच पद्धतीत हे भिजलं जातं. म्हणजे जसं सब्जाचं बी अगदी चिकट चिकट तयार होतं, अगदी त्याच पद्धतीनं भिजल्यानंतर हे अळीव पण अगदी चिकट असं तयार होतं आणि डबल ह्याची साईज होते. तर तुम्ही बघू शकता अगदी छोट्या छोट्या बिया आहेत. जरी या छोट्या दिसत असल्या तरी ह्याचे गुणधर्म अतिशय खूप आहेत. केस गळती असू द्या, रक्तातील कमतरता असू द्या किंवा बाळंतिणीला दूध येण्यासाठी हे अळीव आहे ते अगदी आवर्जून देतात. तर हे अळीव आता आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया. तर धुताना अगदी हे काही वेळातच आपल्याला हे पाण्यातून गाळून घ्यायचं आहे. कारण जास्त वेळ जर तुम्ही हे पाण्यात ठेवलं ना, तर हे पटकन असं ह्याचं चिकट असं ह्याच्यातून बाहेर निघतं आणि हे घट्टसर होतं. तर हाताने न हलवता हे तुम्ही चमच्याने हलवा. हाताने हलवलं ना तर ह्या बिया तुमच्या हाताला सगळ्या चिटकल्या जातील. तर अगदी काही वेळातच हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे आणि गाळून घेतल्यानंतर अगदी हे तुम्ही बघू शकता अगदी काही वेळातच हे चिकट चिकट झालेलं आहे. तर काही वेळातच ह्या बिया भिजल्या जातात. तुम्हाला रात्रभर पण ठेवायची गरज लागत नाही. अगदी थोडा म्हणजे 15 ते 20 मिनिटं हे जरी तुम्ही भिजत ठेवल्या ना बिया, तर अगदी छान अशा भिजल्या जातील. ह्या बिया आहेत त्या आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया. आता ह्या बिया मी इथं दूध घातलेलं आहे, पण इथं तुम्ही अगदी पाण्याचाही वापर करू शकता. मी खीर बनवते, त्याच्यामुळे स्वादिष्ट खीर तयार व्हावी ह्याच्यामुळे ह्या बिया आहेत त्या मी अगदी दुधामध्येच भिजत ठेवणार आहे. अगदी काही वेळातच ह्या भिजल्या जातात. तुम्हाला रात्रभर पण ठेवायची गरज लागत नाही. आणि ही खीर आहे ती अगदी तुम्ही आठवड्यातून 1 ते 2 वेळा खाल्ली पाहिजे. शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहे. रक्तातील कमतरता असू द्या, केस गळती असू द्या किंवा तुमच्या स्किनचे काही प्रॉब्लेम्स असतील तर बऱ्यापैकी ह्याने आराम मिळतो. तर ही खीर आहे अगदी काही मिनिटातच अगदी 2 मिनिटातच ही खीर तयार होते. अगदी कमी साहित्य आणि कमी वेळात तयार होते, त्याच्यामुळे बनवायलाही अतिशय सोपी आहे. तर हे 15 ते 20 मिनिटासाठी आपण हे भिजत ठेवून देऊया. तर 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता अगदी डबल साईज ह्याची झालेली आहे. अगदी काही वेळातच हे मस्त असं फुगलं जातं. जसं सब्जाचं बी असतं ना, अगदी त्याच पद्धतीत चिकट असं हे तयार होतं. तर तुम्ही बघू शकता अगदी चिकट असं हे बी तयार झालेलं आहे, मस्त असं भिजलेलं आहे. आता ह्याचं आपण खीर तयार करायला घेऊया. खीर बनवायलाही अतिशय सोपी आहे, अगदी काही वेळातच तयार होते. तर गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये मी इथं 1 ग्लासभर दूध घेतलेलं आहे. आता हे दूध आहे ते जवळजवळ 450 ml एवढे घेतलेले आहे. आता 2 ते 3 जणांसाठी मी हे बनवते, त्याच्यामुळे एवढंच मी इथं वापरलेलं आहे. तुम्ही जर जास्त प्रमाणात बनवत असाल तर दुधाची क्वांटिटी आणि जे अळीव आपण घेतलंय त्याची क्वांटिटी थोडीशी जास्त ठेवा. तर दूध अगदी थंडच आहे आणि ह्या थंड दुधामध्ये हे मी अळीव घातलेलं आहे. आता अळीव घातल्यानंतर हे व्यवस्थित असं आपल्याला हलवून घ्यायचं आहे. आता गॅसचा फ्लेम अगदी मी इथं मीडियम ठेवलेला आहे आणि ह्या मीडियम आचेवरतीच आपल्याला हे उकळवून द्यायचं आहे. मी इथे अजिबात साखर किंवा गुळाचा वापर करणार नाहीये. अगदी नॅचरल पद्धतीनं आपण ही खीर तयार करतोय. म्हणजे ज्यांना शुगरचा त्रास आहे ते पण अगदी सहज खातील अशा पद्धतीनं अगदी मस्त टेस्टी ही खीर आपण बनवतोय. तर त्याच्यासाठी अगदी 2 चमचे एवढी खारीक पावडर मी इथं वापरलेली आहे. आता खारीक पावडर मी इथं 2 चमचे घेतलेले आहे, पण तुम्हाला थोडीशी गोडसर हवी असेल तर तुम्ही इथं अगदी खारीक पावडर थोडीशी वाढवली तरीही चालेल. तर दुधाला उकळी आलेली नाहीये आणि उकळी यायच्या अगोदरच मी ही खारीक पावडर ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहे. कारण दुधाबरोबर उकळीबरोबरच ही पण खारीक पावडर छान अशी शिजली जाईल, त्याच्यासाठी दुधाला उकळी यायच्या अगोदरच मी ही खारीक पावडर ह्याच्यामध्ये टाकलेली आहे. आता इथे तुम्ही साखर तुम्हाला हवी असेल तर ह्या स्टेजवरती तुम्ही साखर घातली तरीही चालेल. तर 1 चमचाभर मी इथं वेलची पावडर टाकलेली आहे आणि हे व्यवस्थित आपण आता हलवून घेऊया. अगदी उकळी येईपर्यंत आपल्याला ही खीर हलवून घ्यायची आहे. तर ही खीर व्हायला जास्त वेळ लागत नाही, अगदी काही वेळातच तयार होते. तर मी इथं अगदी 1 चमचाभर साजूक तूप पण घालणार आहे. साजूक तुपाने काय होतं, खीर अगदी मस्त चवीलाही खूप छान लागते आणि मस्त टेस्टी पण आणि सुगंधही मस्त येतो. तर खीरीमध्ये तूप घातल्यानंतर हे व्यवस्थित आपण हलवून घेऊया.
आता बऱ्याच वेळेला काय होतं, आपण साखरेमध्ये बनवतो, गुळामध्ये बनवतो, तर ज्यांना शुगरचा त्रास आहे ते अगदी खाऊ शकत नाहीत. तर अगदी नॅचरल गोडवा असलेली, अगदी थोडीशी हलकीशी गोडसर लागणारी ही खीर अगदी ह्या पद्धतीनं तुम्ही नक्कीच तयार करा. खारीक पावडर घातल्यामुळे ही खीर अगदी छान अशी घट्टसर झालेली आहे, मस्त दिसायलाही दिसते आणि चवीलाही अप्रतिम लागते. तुम्हाला जर गुळ घालायचं असेल तर ही खीर आहे ती अगदी गॅसवरून खाली उतरवा, थोडीशी तिची वाफ जाऊ द्या आणि नंतर ह्याच्यामध्ये गुळ ॲड करा. तर हे बघा, मस्त अशी घट्टसर आपली खीर तयार झालेली आहे. जास्त न उकळवता आपण ही खीर आता एका डिशमध्ये काढून घेऊया. तर अगदी शुगर फ्री आपली ही मस्त घट्टसर खीर तयार झालेली आहे. ह्या पद्धतीनं एकदा खीर तुम्ही नक्कीच तयार करून बघा, अतिशय छान लागते आणि आठवड्यातून 1 ते 2 वेळा तुम्ही अगदी आवर्जून खा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा. तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली असलेली बेल आयकॉन ही क्लिक करा, की जेणेकरून माझे व्हिडिओ आहे ते तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचले जातील.